नमस्कार, जय श्री कमळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी कटलेट करणार आहे, ब्रेड कटलेट। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। बटाटे शिजवून घेतलेले, उकडून घेतलेले इथे। आता याच्यावरची मी साल काढून घेणार आहे। हे बघा, हे बटाटे सोलून घेतलेले आहे। अशा प्रकारे सर्व बटाटे सोलून घ्यायचे ते। अशा प्रकारे साल काढून घेतलेले आहे मी बटाट्यांची। आता ही एकदम बारीक करायचे आहे, हाताने कुस करून घ्यायचे। अशा प्रकारे हाताने मी हे बटाटे कुस करून घेतलेले आहे। तर आता ही मी बाजूला ठेवणार आहे थोड्या वेळ। हे बघा, आता ही मी बेसन घेतलेलं आहे थोडंसं। आता याच्यामध्ये थोडंसं सोडा टाकणार आहे, चिमटभर असा, थोडंसं मीठ, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे। थोडं थोडंच पाणी टाकायचं। हे बघा, हे असं करून घ्यायचंय पीठ, जसं आपण भजी वडे करायला करतो ना पीठ, तसं केलेलं आहे। आता ही थोड्या वेळ एका बाजूला मी ठेवून देणार आहे। हे बघा, ही कढई तापत ठेवलेले आहे आणि ही कढई आता तापलेली आहे। ह्याच्यामध्ये मी 2 पळी तेल ओतणार आहे। तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकणार आहे, थोडंसं जिरं टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी मिरची टाकणार आहे, ठेचा करून घेतलेला आहे मिरचीचा। तेलामध्ये पूर्ण अशी परतून घ्यायचे, तिखट लागत नाही, कच्ची मिरची आहे। थोडीशी हळद टाकायची, एक चमचा धनी पावडर, थोडासा कढीपत्ता टाकायचा। पूर्ण असं परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं। आता मी याच्यात ही बटाटा टाकणार आहे। हे बघा, हा बटाटा मी सर्व आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। असं परतून घ्यायचं आहे थोड्या वेळ। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे। पाच ते 10 मिनिटं अशी परतून घेणार आहे मी ही भाजी। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। हे बघा, ही परतून झालेलं आहे। आता ही मी एका बाजूला काढून ठेवणार आहे थंड होईपर्यंत। बघा, आता मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये। हे बघा, हे मी ब्रेड आणलेलं आहे बाजारातून, स्वीट मार्टमधून आणलेलं आहे। तर आता यातले मी 4 ब्रेड बाजूला काढून घेणार आहे। त्यामधून मी 4 ब्रेड बाजूला काढणार आहे। हे बघा, आपण ह्या कडा कट करून घेऊया। असे 4 पण कडा कट करून घ्यायचे त्या। हे बघा, 4 ब्रेडचे मी 4 कडा कट करून घेतलेले त्या। मी एक ताट घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी पाणी घेणार आहे, थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आता ही ब्रेड मी ह्याच्यामध्ये बुडवून घेणार आहे। हे बघा,
बुडवून घ्यायचं आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे, पाणी काढायचं आहे यातलं. हे बघा पाणी काढून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा मसाला भरून घेणार. सारण करून ठेवलेलं होतं, आता याच्यामध्ये थोडं थोडं भरून घ्यायचं आहे सारण. हे बघा असं भरून घ्यायचं आहे. हे एका बाजूला ठेवून द्यायचं आहे. दुसरा आहे ब्रेड असाच घ्यायचा आहे, असंच भिजवून घ्यायचं आहे आणि लगे असं पिळून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी काढून घ्यायचं, त्यातलं पाणी अजिबात ठेवायचं नाही. हे बघा हे दुसरा ब्रेड पण मी वल्ला करून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी थोडंसं आता भरणार आहे सारण. असं थोडं भरायचं आहे सारण. पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे. बघा मी चारही रोल आता तयार करून घेतलेले आहे. ते आता ही मी तळून घेणार आहे. घेतलेला आहे. आता ही मी रोल केलेला आहे, बेसनमध्ये टाकणार आहे. हे बघा मी चारही टाकून घेतलेले आहेत ते रोल बेसनमध्ये. त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकायचं. असं पलटून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे मी तळून घेतलेलं आहे. हे असे आपले ब्रेड कटलेट्स तयार आहेत. तर तुम्ही पण एन्जॉय करू शकता.